GSIDचो अध्यक्ष आणि कुडतरीचो आमदार अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो फुडारपणाखाला गोवा औद्योगिक विकास महामंडळात म्हटल्यार GIDCत जाल्ल्या कथित अर्थीक घोटाळ्याची चवकशी करात. आपाचो उपाध्यक्ष रॉक मास्केरेनासान गोवा लोकायुक्ता कडेन मागला. आम आदमी पार्टीन 22 ते 23 कोटी रुपयांचो हिशोब मागला. GIDC वेबसायट डेव्हलपमेंटाक 19 कोटी, इन्व्हेस्ट गोवा इव्हेंटाक एका दिसाच्या प्रोग्रामाक 3 कोटी, नव्या GIDC लोगोक 25 लाख मोडल्यात. खास करून लोगोच्या खर्चाचेर उलयतना एका लोगोक 25 लाख दिल्यात. तो लोगो कितें पिकासो कडेन डिझायन करपाक दिल्लो काय कितें असो खोचक प्रश्नय रॉक मास्कारेन्सनान विचारला. काल हांवें एक प्रेस कॉन्फरन्स घेतली मळवा with regards to some irregularities happening in Goa IDC. Goa IDC's chairperson is Alex Reginald Lorenzo, MLA Kurturi constituency. आणि हांगासर जे पळय irregularities जाले तेजी आमी हायलायट केली. तुम्ही आणि तुमच्या प्रेस भावांनी ही जायती जे पळय IDCची irregularities जाल्या ती हायलाइट केली आहा. Something to mention about. She GIDC paid something like 25 lakhs to basically change a logo. त्यांनी एक वेबसाइट केल्या which is costing about 19 CR. and त्याच्या बरोबर इन्व्हेस्ट गोवा में एक कार्यक्रम केलो तेचे they spent about 3 crores. Something about 22-23 crores त्यांनी spend केले. त्याच बरोबर there are other irregularities that are being happening in the Goa IDC under the chairmanship of this BJP supporting MLA Shri Alex Reginald Lorenzo. So अजेबद्दल सरकारान दखल घेऊन काल CMन एक स्टेटमेंट केला की whatever irregularities जे पडटी चालू आहा त्याने इन्फॉर्मेशन मागला. Something which is come very late. कित्याक हे प्रकरण जे पळय हिंगा IDC चालू आहा हे कंटिन्युअसली चालू आहा. हेज्या भायर दिस इज अ स्मॉल पार्ट ऑफ व्हॉट इज एक्चुअली इज अ ट्रेल समथिंग लुकिंग लायक अ ट्रेलर. The other thing what is happening at the GIDC is like auction of plots. If you see the auction of plots which is happening, that the beneficiaries look different plots. The beneficiaries look to be like one person only, where there is a lot of irregularities also happening there.